एक साईड या ठिकाणी कंप्लीट झालेली असा स्लॅब झाल्यानंतरचा आपला काम महत्त्वाचा वाटे बांधणे. नमस्कार मंडळी, माऊली डेव्हलपर्सच्या फोंडा साईटवर असाव आणि आज तारीख असा 8 मार्च. तर दुपारचे 3 वाजलेत आणि आपण स्लॅब कास्टिंग करतो. तर जी आपली जिना टोपी असा ती, त्याच्यानंतर वरती एक बेडरूम आणि या ठिकाणी एक डेकोरेटिव्हसाठी आपण स्लोपिंग स्लॅब कास्ट केलेलो असा. तर तो आपण आता फिलिप करणार आहोत. साधारण टोटल क्वांटिटी साधारण एक 450 स्क्वेअर फीटाची असा. त्याच्यामुळे 40 ते 50 बॅगचा संपूर्ण कॉन्क्रीट असताना 2-2.5 तास भरपूर झालं आहे. त्याच्यामुळे दुपारनंतर गँग आपली येलेली असा स्लॅब कास्टिंगसाठी. तर आपण या व्हिडिओमध्ये या संपूर्ण स्लॅबचा स्टील कसा काय बांधलेला असा, त्याच्यानंतर इतर काय आपली फोंडा साईटवर कामात झालेली आहेत, त्यानंतर आपण स्लॅब कसं कास्ट करतो याची सर्वांची माहिती घेतलेलं होतं. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कसं वाटलो तो कमेंट करून नक्की सांगा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट फ्लोअरचं स्लॅब कास्ट केलेलो. तर आता या ठिकाणी जो देवाच्या खोली आणि वरांड्याचं पोर्शन आहे, तर इकडे स्लोपिंग स्लॅब आपण कास्ट केलेलो. ह्यो फक्त डेकोरेटिव्ह पर्पजसाठी असा, बाकी तसं काय त्याचा उपयोग नाही. खालची जागा फक्त आपण यूजमध्ये आणू शकतो, तर ते मालकांवर टोटली डिपेंड असं. तर इकडे सर्व आपण स्ट्रक्चर वगैरे जे आपले बॉटम्स वगैरे ते ठोकलेले असतात. तर ह्यो स्लॅब आपलं मोठं असल्यामुळे या ठिकाणी आपण RCC कॉलम देखील एक घेतलेलो आहे, कारण या ठिकाणी काय सपोर्ट नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी बीम देखील आपण घेतलेलो आहे. 5चीही बाजून म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 बाजूक आपले RCC कॉलम असत उभे केलेले, कारण स्लोपिंग स्लॅबला लोड जरा जास्त येतात. मध्ये एक देखील आपण कॉलम घेतलं आणि हे बीम देखील आपण हेवी घेतलेले असत. तर इकडे या बीमला आपण 12 mm बार वापरलेले असतात आणि जे आपले भिंतींवरचे बीम असतात ते का आपण 8 mm त्याच्यानंतर 10 mm कॉम्बिनेशन केलेलं असा. जे स्टिरप्स असतात ते देखील आपले 8 mm असतात. मेन जो आपलं स्लॅब आहे तर त्याच्यामध्ये मेन बार आपले 10 mm असतात आणि डिस्ट्रीब्युशन बार आहेत ते 8 mm असतात. त्यानंतर ह्याच्यातलं इंटरनल स्पेसिंग आहे तर 6 इंच असा, म्हणजे 150 mm आहे. तर असं संपूर्ण आपण स्लॅब कास्ट केलेलो आहे. स्लॅबच्या बाहेरचा जो ऑफसेट आहे तो आपण 9 इंचाचं काढलेलं होतं. सर्व ठिकाणी 9 इंच आपण बाहेर काढलेलं आहोत, फक्त डेकोरेटिव्ह पर्पजसाठी असा. ही आपली मेन रिंग आहे ती पूर्ण चौकोनी येतात आणि ही रिंग आहे ती आपली थोडं स्लोपिंग असल्यामुळे वन साईडला आपल्याला क्रॉस करूचे लागतं. तर अशी संपूर्ण क्रॉस आपली रिंग येतात. तर ह्याच्यामध्ये आपले इलेक्ट्रिक्स पॉईंट देखील असतात, कवर्स देखील या ठिकाणी टाकलेले असतात, थोडे कवर्स अजून लावचे असतात. तर ह्या स्लॅबला आपल्याला वेळ लागतो कास्ट करू, कारण जरा सुको माल करूचा लागतो आपल्याला, कारण पूर्ण यो खाली येतं आणि त्यासोबत व्हायब्रेटर आणि लेवलिंगला देखील वेळ लागणारा. त्यानंतर या ठिकाणी वरती असा फर्स्ट फ्लोअरचा स्लॅब, तर त्याच्यामध्ये आपलं एक बाथरूम, त्याच्यानंतर एक बेडरूम आणि जी आपली जिना टोपीची कॅप आहे ती इन्क्लूड असा. ह्याचं टोटल एरिया साधारण 350 स्क्वेअर फीट होता हा आणि ह्यो एक 150 स्क्वेअर फीटचा हा. मिळून टोटल 450 ते 500 स्क्वेअर फीट संपूर्ण एरिया होता या स्लॅबचं. तर यावरचं स्लॅबचं काम झाल्यानंतर आपण या ठिकाणी बांधकाम केल्यावरचा, त्यानंतर संपूर्ण फुल लिंटल टाकून घेतले. जे डोअर आणि विंडोवरचे छज्जा असतात ते देखील या ठिकाणी आपण करून घेतले आहेत. तर वरच्या भिंतींका देखील आपण सर्व ठिकाणी 7 फुटाक स्लॅब वगैरे कास्ट करतो. या ठिकाणी देखील सपोर्ट वगैरे लावलेले असतात. ही आता हाईट खूप होता त्याच्यामुळे या ठिकाणी आपण ब्रेसिंग देखील बांधलेलं असा, कारण जे आपले मुंडे असतात 10-11 फुटाचे ते काय जॉईंट करून आपल्याला लावचे लागतात. त्याच्यामुळे हे 2 ठिकाणी म्हणजे एक साधारण 4 फूट लेवलला आणि एक साधारण 7 फूट लेवलला आपण इकडे स्टीलचा ब्रेसिंग बांधून ठेवला, जेणेकरून या ठिकाणी जे आपले वाशे असते हलणार नाही. हे असं आपलं बेडरूम, तर त्या ठिकाणी देखील सर्व काम झालेलं असं. ही विंडो तर ग्राउंड फ्लोअरपेक्षा फर्स्ट फ्लोअरची विंडो आपली मोठी असतात, तर ती मालकाची तशी रिक्वायरमेंट होती, ते का आपण बाहेरून छज्जा वगैरे काढलेले असतात. या ठिकाणी बाथरूम असा, या ठिकाणी लॉफ्ट असा. तर ज्या ग्राउंड फ्लोअरला बेडरूमात तसेच सेम सर्व पोझिशन असतात. फक्त वरती आपण जी स्पेस असतात तर त्या स्पेससाठी फक्त जागा मोठी ठेवली आहे, कारण त्यांना या ठिकाणी पाण्याची टाकी किंवा अदर काही वस्तू ठेवची असतील तर तो ॲक्सेस त्यांना हवा. त्यानंतर बाथरूम ज्या आपलं बॉटमला होतो तसंच या ठिकाणी वरती असा. फक्त जी विंडो आहे ती आपली सेंटरलेली आहे. या पहिली आपण विंडो या साईडला ठेवलेलो डोअरच्या समोर. तर आता ग्राउंडची आणि इकडची पण आपल्याला विंडो शिफ्ट करूची असा. तर ह्यो देखील आपण स्लॅब सर्व कास्ट करून तो खोलून देखील झालेलो असा. तर प्रत्येक ठिकाणी आपण 7 फूट उंचीवर बाथरूमला स्लॅब प्रोव्हाइड करतो, जो आपल्या सामान त्याच्यानंतर टाकी वगैरे ठेवण्यासाठी उपयोगात येतं. तर आता आपण इकडे वरती जाऊया आणि वरती स्टील बघूया कसा बांधला. आता आपण वरती स्लॅबवर इलो. तर या ठिकाणी आपण आता प्रत्येक गोष्ट बघूया. तर हे असं आपलं इकडे टाका हां.
टाका. ओके. तर ह्यो असा आपलो स्टेअरकेसचो पॅसेज जिना टोपी. तर एका आपण 1 वेमध्ये संपूर्ण स्टील घेतलेला असा. मेन बार 10चे, डिस्ट्रीब्युशन बार 8चे आणि 1 वे असल्यामुळे आपले L/3 या ठिकाणी बेंटअपवर उठलेले असतात. संपूर्ण जे बीम असत ते 10 mm मध्ये असत आणि जे आपले रिंग्यांचं स्पेसिंग आता 7-7 इंचावर असा. तर ते 8 इंचाचे 8 mm संपूर्ण रिंगे असतात आणि 10 mm चे 4 बार आहेत, जे प्रत्येक आपले जे भिंती असतात त्या भिंतींवर फिरलेले असतात. जी साईड असा ती 9 इंच आपण प्रत्येक साईडने बाहेर काढलेली असं, म्हणजे वॉलच्या बाहेर आपण 9 इंच स्लॅबचं ऑफसेट बाहेर काढलेलो असा. स्लॅबची थिकनेस आपली 5 इंचाची असा. आणि त्याच्यानंतर हे जे इलेक्ट्रिकचे पॉईंट्स असतात तर या संपूर्ण घर कन्सिल्ड असल्यामुळे सर्व पायपिंग या ठिकाणी केलेलं असा. इकडे एक पोर्शन आपलं येत होतं तर त्या ठिकाणी आपण डबल जाळी कास्ट केली आहे. सिंगल जाळीचं स्लॅब थोडंसं वीक असतं त्याच्यामुळे आपण डबल जाळी या ठिकाणी काढली, कारण इकडचे बार ते थ्रू आउट या ठिकाणी इल्यात. जिना टोपीवरचे बार इकडे इल्यात, त्यामुळे तिकडे डबल जाळी झालेली असते. आणि डबल जाळीच्या ठिकाणी आपण या ठिकाणी चेअर्स म्हणजे जे असत ते देखील घातलेले आहेत, जेणेकरून डबल जाळी आपली खाली प्रेस होणार नाही. या ठिकाणी असा बेडरूम. तर बेडरूमच्या ठिकाणी आपण 2 वे टाईपचा स्टील बांधलेला, तर त्याच्यामध्ये देखील 10 mm मेन बार आणि 8 mm डिस्ट्रीब्युशन बार. आणि इकडे देखील सर्व कवर्स, त्याच्यानंतर जे आपले कन्सिल्डचे पॉईंट होते तर त्याचा देखील पायपिंग वगैरे सर्व झालेला. याचा देखील कॉम्बिनेशन 10 mm 8 mm असा आणि 2 वे असल्यामुळे चारही साईडला या ठिकाणी बेंटअप वर उठलेले असत. बीम असत साईडचे तर ते सेम 10 mm चे 4 बार 8 mm चे स्टिरप्स आणि रिंगे असत. ते या ठिकाणी असा बाथरूम पोर्शनला देखील सिंगल जाळी काही वेळा आपण कास्ट करतो, पण इकडे आपण डबल जाळी कास्ट केलो, कारण वरती पाण्याची टाकी वगैरे जर ठेवली तर त्या ठिकाणी लोड तेवढं तो सपोर्ट करू हवं. पण याच्यासाठी आपण जे बेडरूमचे बार इल्यात तर तेच आपण थ्रूआउट तिकडे पुढे वाढवून त्याकाच आपण डबल जाळी करून जे स्टीलचे चेअर्स असतात, जेणेकरून आपले 2 जाळीमध्ये गॅप राहावा हवी, त्याच्यामुळे आपण ते चेअर्स देखील खाली लावलेले आहेत. कवर वगैरे देखील सर्व लावलेले असतात. आणि आता या ठिकाणी स्लॅबची गँग देखील इली आहे. तर जी लिफ्ट जोडण्याचं काम असा तर चालू असा. वाजल्यात 3:15, साधारण 3:45पर्यंत स्लॅब चालू होईत, 6 वाजेपर्यंत कंप्लीट होईत. बघूया आता किती वेळ लागतो तो. स्लॅब कास्टिंगच्या वेळी आपलं एक इम्पॉर्टंट असा वॉटरप्रूफिंग लिक्विड. तर आपण ॲस्ट्रलचा आणलेला असा ट्रोबिल्ड CPS 111. तर हे आपण 2 लिटर आणलेला असा. तर आपलं एक छोटं स्लॅब असल्यामुळे साधारण एक 350 ते 400 स्क्वेअर फीटचा, त्याच्यामध्ये एका 2 लिटर आपला भरपूर होताला. जो मोठं स्लॅब असतं तर आपल्याला 5 लिटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी लिक्विड लागतं. तर ह्या देखील आणलेलं आणि व्हायब्रेटर वगैरे देखील सर्व असत आपले, तर ते देखील तुमका दाखवतो. तर इकडे आता आपलं लिफ्ट सेटिंगचं काम चालू असतं. तरी लिफ्ट त्याच्यासाठीचा प्रॉपर लेवलिंग वगैरे करतो. बाकी सर्व आता मंडळी वगैरे इलेली असतात. स्लॅब कास्टिंगच्या आधी सर्व ठिकाणी पाणी मारून घेतलं, कारण जे काय धूळ वगैरे असतात तर ती संपूर्ण जाऊ हवी या ठिकाणी देखील आणि वरच्या संपूर्ण फ्लोअरला देखील. आता लिफ्ट देखील जोडण्याचं काम आपलं अंतिम टप्प्यात आहे. साधारण एक अर्ध्या तासात काम चालू होईल 4 वाजेपर्यंत. त्याच्या आधी संपूर्ण पाणी वगैरे आपण मारून क्लीन करून घेतो. या स्लॅबसाठी आपण मटेरियल देखील मागून ठेवला. तर 3 ब्रास आपली खडी असा आणि 3 ब्रास त्या ठिकाणी वाळू असा. तर ही वाळू जाडवाली आपण मागवली आहे. खाली जाऊन आपण नंतर तुमका दाखवतो कॉन्क्रीटसाठी स्पेशली. आणि आपली आधीची वाळू जी बांधकामसाठी आपण यूज करतो, तर त्याच्यामध्ये शिंपले असल्यामुळे या ठिकाणी आपण नवीन वाळू विदाऊट शिंपलेची मागवलेली असा. आणि या ठिकाणी असा खडी. तर या छोट्या स्लॅबला या ठिकाणी तेवढी सफिशियंट असा. आपला स्लॅब कास्टिंग या ठिकाणी चालू झालेला आणि जो आपला कॉन्क्रीटचा माल होतो तर तो देखील आता या ठिकाणी प्रिपेअर चालू झालेलो आहे. तर आपण या ठिकाणी जी अर्धी बॅग आपली सिमेंट असा तर त्याच्यासाठी 3 खडी 3 वाळू, तर असं संपूर्ण प्रमाण आपण घेतलेलं असा. तर या प्रमाणाचा या M20 to M25 ग्रेडच्या मध्ये येतात. तर या ठिकाणी आपली 3 खडी आणि 3 वाळू टाकतात. तर अल्ट्राटेकचं आपण सिमेंट वापरतो, तर ती आपण अर्धी बॅग या ठिकाणी घेतो. त्यासोबत या ठिकाणी बाजूक वॉटरप्रूफिंग लिक्विड देखील आपण बनवलेला असा ॲस्ट्रलचा, तर ता देखील या ठिकाणी घालतो. माल देखील आपलं प्रॉपर आहे. तर आता आपण या ठिकाणी वरती स्लॅबवर जाऊया. चला, त्या ठिकाणी वरती शिडी असा, इकडून आता वरती चढूया. चला, या ठिकाणी आता स्लॅबचं काम आपलं चालू झालेलं आहे आणि आपले इलेक्ट्रिकल इंजिनियर सुपरवायझर त्या ठिकाणी इलेले असतात. पहिल्यांदा इलेक्ट्रिकवाल्यांचं आपण काम करून घेतला. तर हे पाईप होतं त्याच्या जॉईंटवर आधी पहिल्यांदा थोडंसं माल टाकून घेतला आणि
इकडून आता या ठिकाणी आपला कॉन्क्रीट चालू झालेला, तर व्हायब्रेटर वगैरे सर्व आता, तर एक पर्टिक्युलर पोर्शन झाल्यानंतर आपण या ठिकाणी व्हायब्रेटर मारतो. आपली टीम सर्व इलेली असा आणि आता या ठिकाणी आपला काम देखील चालू झाला. वाजल्यात 4:45, तर 4:45 वाजता काम चालू झालं. बघूया किती वेळ लागतो तो, कारण लिफ्ट जोडू आपल्या वेळ लागलो भरपूर. तर ते देखील आता सर्व जोडून वगैरे फायनली स्लॅब सुरू झालेलो. असा वेळ नाही लागायचो, ह्या साधारण अर्धा पाऊण तास एका भरपूर झालो. तर इकडून एक एक टप्पो झाल्यानंतर व्हायब्रेटर वगैरे मारून घेतो. या ठिकाणी जे काय पहिले जॉईंट होतं त्या ठिकाणी थोडंसं माल आपण टाकून घेतलेलो असा स्लॅबवर, जेणेकरून पाईप वगैरे असत ते व्यवस्थित आपले राहतील. फॅन काय ते सांगितलंय मग अशी कवर आणि आपलं स्लॅब सकाळी चालू होणार होतो, पण गँगमुळे दुपारनंतर हे येईल, पण दुपारनंतर पण लेट येईल. पण आज लेट येईल तर आधी बरा झाला, कारण आज तापमान जवळपास 40 डिग्रीच्या आसपास होता. वारो पण येत होतं, तो पूर्ण एकदम असं गरम येत होतं. आणि त्याच्यात जर स्लॅब समजा घातला असता तर नक्की ते काय एकदम क्रॅक वगैरे गेले असते, कारण लवकर पटकन सुकला असतं. तर बरा झाला. आता सूर्यास्त देखील होता आणि संध्याकाळचे वाजलेत आता 5 वाजत येईल. आपलं एक 6:30पर्यंत स्लॅब होईल, त्याच्यामुळे एकदम हीटचं पण काय तसं प्रॉब्लेम यायचा नाही. तर एक बरा झाला गँगने लेट केल्यामुळे. तर गँग ही प्लीन बीम भरूक गेलेली, तिकडे त्यांना लेट झाला. आमका सांगितल्याने 12 वाजेपर्यंत येतलो, त्या दृष्टीने आम्ही तयारीत होतो, पण ती भरपूरच लेट झाली. 3 वाजता जवळपास येली. बरा झाला. भयंकर ऊन होतं आणि उन्हात स्लॅब घातलं असतं तर खूप मोठी हाय रिस्क होती आपल्याक. तर आता देखील माल देखील आपलं व्यवस्थित येतात. एकदम पण आपण पातळ माल घेत नाही, थोडंसं घट्टच माल जरा घेतो, कारण व्हायब्रेटरने आणि वॉटरप्रूफिंग लिक्विडमुळे तो एकदम पूर्ण पातळ होता व्यवस्थित. कॉर्नरमध्ये जाऊन येतात तिकडे.
पाईप सांभाळून म्हटलं, पाईप सांभाळून, हळू 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 हळू. पाईप सांभाळून टा हे कर. बदलायला भेटत नाही ते. अर्धो तास लागलो आपल्या बाथरूमचं स्लॅब कंप्लीट करू आणि बेडरूमचं ऑलमोस्ट आता अर्धो झालेलो असा. साधारण 6 वाजेच्या आत ह्यो कंप्लीट होईत अशी आशा असा. बघूया नंतर तो जो आपलो स्लॅब आहे ते का आपल्याक माल ह्या ठिकाणी घेऊचो आणि मग इथून नंतर त्या ठिकाणी ट्रान्सफर करूचो असा. त्या ठिकाणी आपला व्हायब्रेशन पण चालू असा, सोबत लेवलिंग पण आपला चालू असा. व्हायब्रेशन खूप इम्पॉर्टंट असा या ठिकाणी, कारण जे ओपन स्लॅब असतात त्या ठिकाणी थोडेसे वॉइड्स वगैरे राहिले तर भविष्यात लिकेज वगैरे होऊ शकतं. त्याच्यामुळे व्हायब्रेशन एकदम कंपल्सरी. आणि कन्सील्ड ज्यावेळी आपण वायरिंग करतो ना, तर तेव्हा या ठिकाणी आपल्याला खूप काळजी घ्यायची लागते. आणि त्याच्यासाठी मिलिंद या ठिकाणी उभं राहिलेलो असा, कारण ते का त्रास असा तो पाईप फुटले तर वायर वगैरे पास होणार नाही. आणि त्यासाठी प्रत्येक आपल्या साईटवर ज्या ठिकाणी आपला कन्सील्ड वायरिंग असतं त्या ठिकाणी मिलिंद हजर असता. ज्यावेळी सगळ्या पाईपवरचा कॉन्क्रीट व्यवस्थित होताला त्याचवेळी तो जाता दुसऱ्या साईटवर वगैरे. कारण हे पाईप वगैरे जर फुटले त्याच्यातून जर सिमेंटची स्लरी वगैरे आतमध्ये गेली किंवा या जॉईंटमधून जर लीक वगैरे काहीतरी झाला स्लरी वगैरे तर त्या ठिकाणी पूर्ण जाम होऊ शकतात आणि आपला डबल काम होऊ शकतं. आपले आता रस्ता या ठिकाणाहून बंद झालो आहे. शिडी आकडे लावलेली असा, वरती आपली सगळी मंडळी काम करतात. तर आता प्लॅनमध्ये थोडंसं चेंज केलो आहे की इथपर्यंत आपण भरून घेणार आहोत. म्हणजे बाथरूम झालो, आपलं बेडरूम पण ऑलमोस्ट झालो आहे. तर ह्यो आपलं जिन्याचं पॅसेज थोडंसं भरून घेतलं आणि नंतर मग आपण ह्या स्लोपिंग स्लॅब असा ता भरून घेणार आहोत. कारण स्लॅब कास्ट झाल्यानंतर मग त्याच्यावर मुवमेंट होतली आहे त्या ठिकाणी, तर आता बरोबर नाही. कारण कॉन्क्रीट सेटिंग होत राहताला आणि त्या का वरनं मुवमेंट झाली तर क्रॅक्स वगैरे जाऊ शकतात. म्हणून ह्यो आपण पोर्शन थोडंसं बाकी ठेवतो. कारण ह्यो जो भाग आहे तो जास्त वेळ काय होतो नाही, ते का अर्धा तास लागत. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत आपण मग मागची जी फिलिंग आहे त्या सगळा करून घेतलो. त्या ठिकाणी आता ह्यो आपलं पोर्शन कंप्लीट झालो की ह्यो माल संपूर्ण स्टॉप करणार. पेपर स्लॅब भरून चालू केलेला. तर इकडे आपण या ठिकाणी माल घेतलेलो असा स्लॅबवर पहिल्या, आणि तिकडून आता मॅन्युअली या ठिकाणी ट्रान्सफर करतो. जरा सुपर माल देखील आपण घेतला घट्ट, स्लोपिंगला माल थांबत नाहीत. तर त्याच्यानंतर मग तो घट्ट माल टाकून या ठिकाणी व्हायब्रेटर देखील चालू आहे आणि सोबत तिकडून लेवल देखील चालू असा. स्लोपिंग स्लॅबला खूप वेळ लागता, माणसा देखील मॅनपॉवर देखील जास्त लागता, टाईम देखील खूप लागता. तशी कंडिशन असं म्हणू शकतो. तो स्लोपिंग स्लॅबचे चार्जेस वगैरे एक्स्ट्रा घेतात या ठिकाणी आपल्याकडे सगळीकडेच. आणि याचा डिझाईन देखील थोडा असा वेगळाच असता. म्हणजे एका या सगळा ठोकूक वगैरे देखील मटेरियल देखील खूप वेस्टेज जाता. प्लेन स्लॅबला फळी वगैरे एवढा वेस्टेज जात नाही, पण स्लोपिंग स्लॅबला खूप वेस्टेज प्लस या ठिकाणी लेबर चार्जेस एक्स्ट्रा जातात. त्यामुळे जवळपास प्लेन स्लॅब आणि स्लोपिंग स्लॅबच्या रेटमध्ये खूप डिफरन्स असतात. जवळपास 1.5 पट एक्स्ट्रा चार्जेस हे स्लोपिंग स्लॅबचे घेतात. तर इकडून आपला पाठवून लेवलचं काम देखील सुरू असतं. तर आता आपण ह्यो टप्पा आधी पहिलं पूर्ण करतलो, मग सकाळच्या बाजूक जातलो आणि सकाळनं पुन्हा वर येतलो. संध्याकाळचे 6:45 झाल्यात आणि आपला काम देखील या ठिकाणी ऑलमोस्ट पुरा होतीला. स्लोपिंग स्लॅब कंप्लीट होईल आणि तो तर पोर्शन एक 5 ते 6 बॅग तो फक्त बाकी असा. या ठिकाणी सिमेंट देखील आपला संपला. आपण पहिला 50 बॅग मागवलेला, नंतर या ठिकाणी पुन्हा एक 15 बॅग मागवलेला असा. तर कमी पडला तर शक्यतो त्याच्यातले 4 ते 5 बॅगच उरतील. तर पुन्हा एकदा आपण वरती चाललो. मध्ये एक ड्रिंक ब्रेक घेतलेलो.
खूपच गरम होता. एक साईड या ठिकाणी कंप्लीट झालेली असा, त्या ठिकाणी आता दुसऱ्या ठिकाणी आपला काम चालू असा. तर हे आता पूर्ण स्लॅब आपलं भरूचा असा. माझ्या मते पुन्हा टाईम वाढतलो, 6:15 तरी होतील. बघूया. एक आधी पूर्ण कंप्लीट झाला. स्लोपिंगलाच जरा वेळ जाता, माल पूर्ण आपल्या प्लेस करूचा लागता मॅन्युअली, त्याच्यानंतर व्हायब्रेटर आणि नंतर सुको माल असल्यामुळे लेवलला देखील खूप वेळ जाता. तरी पण आपला झाला कामा लवकर. काल संध्याकाळी स्लॅब कंप्लीट होक आपल्या 7:30 वाजले आणि या सगळा पूर्ण लिफ्ट वगैरे काढेपर्यंत एक 7:30 पावणे 8 8:30 पावणे 9 झाले. त्याच्यामुळे रात्री आपण व्हिडिओ काढली नाही. तर लेवल वगैरे आपली प्रॉपर इलेली असा. आणि आज आता 24 तास झाल्यानंतर आपण या ठिकाणी आता वाटे घालूक घेतो, जिकडे आपण आता पाणी साठलं. आणि ह्यो जो आपलं स्लोपिंग स्लॅब आहे तर याच्यावर आपण गोनपाटा टाकून ठेवणार आहोत. तर असं संपूर्ण आता काम करतलो. 24 तास आपण पूर्ण सेट हो देतो स्लॅब. तर ह्यो जो तुमका वेगळो पट्टो दे दिसता तर ह्यो नंतर काच झालेलो होतो. स्लोपिंग स्लॅबला आपला काल जरा लेट झालं. आपण अपेक्षा केलेली की पाऊण तास लागत, पण खूप उशीर लागलो ते काय, कारण लेवलिंग होता, व्हायब्रेटर होता, सुको माल होतो. त्याच्यानंतर या ठिकाणी माल पण शिफ्टिंग करूसाठी लेबर वगैरे लागत होते, त्याच्यामुळे आपल्याला थोडं उशीर झालं. तर पहिल्यांदा आधी पाणी मारून घेऊया आणि मग नंतर ह्याच्यावर वाटे घालूया. स्लॅब झाल्यानंतरचा आपला काम महत्त्वाचा वाटे बांधणे. तर आता झालेत सगळे वाटे बांधून आपले या ठिकाणी. तर आपण बारकेच वाटे बांधतो, कारण मोठे जर वाटे बांधले तर त्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलं तर याच्यावर प्रेशर येतं आणि या सुट्टा आणि एकदम रफ माल बनवचा लागता, कारण हे आपल्या पुन्हा तोडूचा असता. तर ह्यात आपले सगळे वाटे घालून झाले. फक्त आपण जिकडून जातालो तिकडचं आता एक फक्त रवलेलो असा. त्यानंतर इकडच्या स्लॅबवर देखील आईसर बारदाना सगळे टाकून ठेवलेली आहेत आणि ते वाऱ्यानं उडान जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी फळ्या देखील वरती आणि वजन दगड वगैरे ठेवलेला. तर याचा देखील काम झालेला. तर त्याच्यावर आता एकदा पाणी मारून आपण ठेवतो. उद्यापासून आता मग 3 टाईम पाणी या ठिकाणी सुरू होईल. तर चला, आपला फोंड्याचा स्ट्रक्चरल वर्क आज कंप्लीट झालेला असा, बांधकाम झालेला असा, स्लॅब वगैरे सर्व झालेले असतात. तर आता याच्यानंतरची आपली कामं असतली आहेत या ठिकाणी प्लास्टर, ग्रॅनाईट वगैरे जी फिनिशिंगची कामं चालू होतली. तर हे आता झाल्यावर आपल्याक आता ह्यो एरिया क्लीन करूचो हा सर्व. तर त्याच्यासाठी आपण आता हे जे संपूर्ण दगडाचे वगैरे सगळे तुकडे वगैरे होते तर ते सगळे आपण आता एकत्र करतो आणि त्या आता सगळा खालच्या बाजूक टाकून देतो आणि मग नंतर आपल्या साईडचा क्लिनिंग संपूर्ण करूचा असा. तर फोंडा हरकुळ साईडच्या पुढच्या अपडेटमध्ये आपण प्लास्टर संबंधित ग्रॅनाईट किंवा इतर जी कामं असत त्याची सर्वांची आपण माहिती घेतलो. तर ही व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच घर बांधकामाचे व्हिडिओ बघूसाठी आपला सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.